कृष्णायन भाग 33. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कौठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. काय म्हणतायत पट्टराणी? अजून दुःखातच आहेत का? पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या सत्यभामेच्या दालनात अत्तराचा दीपक प्रकाशासह महालभर सुगंध पसरवित होता. सागर तीरावरून येणाऱ्या वायुलहरींमुळे महालाच्या गवाक्षांचे मोठे मोठे पडदे सरसरत उडत होते. रात्रीच्या सागराला पूर्ण भरती आली होती. समुद्राच्या लाटांची गाज राजमहाल संकुलाच्या शेवटी असलेल्या सत्यभामेच्या प्रासादापर्यंत ऐकू येत होती. प्रातःकाळी पट्टराणी इथे येईल तुझ्या स्वागतासाठी. तूही तिचा योग्य सन्मान करशील असं वाटतं. माझ्या प्रासादात आलेल्या कुणाचंही योग्य स्वागतच होईल. तशात त्या पट्टराणी, गोप ब्राह्मण प्रतिपालक, महान राजनीतिज्ञ, पांडवांचा सहकारी आणि सल्लागार, द्वारकाधीश, युगपुरुष आणि साक्षात ईश्वर मानलेल्या गेलेल्या श्रीकृष्णाची पट्टराणी. तू कुणाबद्दल बोलते आहेस प्रिये? मी गोकुळाहून आलोय. नंदबाबांचा पुत्र, यशोदा मातेचा कान्हा, सामान्य गोपाल. समस्त आर्यावर्ताला आपल्या बुद्धीच्या काठीनं हाकणारा गोपाल, बरोबर? प्रिये, तसं म्हण हवं तर. हे पहा, मी आत्ताच विद्वत्तापूर्ण चर्चा करून आलोय. मला वाटतं आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. आर्यावर्त आणि भारतवर्षाच्या राजनीतीविषयी चर्चा करण्यासाठी पुढं अनेक रात्री आहेतच. आज आत्ता तर. आत्ता? भामेच्या नजरेत आवाजात किणकिणीत हसू फुटलं. तिचं शरीर धनुष्याच्या प्रत्यंचेसारखं खेचलं गेलं आणि ओठ एका आमंत्रणासह मुरडले गेले. आता तर या नववधूला माझी पत्नी बनवायचं आहे. तिला तिचे अधिकार द्यायचे आहेत. अधिकार? हो, माझ्या प्रेमाचा अधिकार. तू मला हवी आहेस. या शब्दाखेरीज पण सांगता येतं याचा अनुभव तुला द्यायचा आहे नी. स्वामी. सल्लज्ज सत्यभामा धावली आणि बाहू पसरलेल्या कृष्णाच्या बाहुपाशात विरून गेली. त्या रात्री राजमहालाच्या संकुलात 2 प्रासाद झळकत होते. एक प्रणयातूर प्रगाढ रतीमध्ये भिजून गेलेला, दुसरा प्रेमाच्या प्रकाशात नि भक्तिमय समर्पणात चिंब. एक अक्षरही उच्चारल्याशिवाय कुंती आणि कृष्ण कितीतरी वेळापासून गप्प गप्प बसले होते. इंद्रप्रस्थातल्या त्या मुख्य प्रासादाच्या गवाक्षातून निळसर आकाश जवळ आल्यासारखं वाटलं होतं. कुंतीच्या चेहऱ्यावर एक विमनस्कता नि वेदनेची रेषा उमटली होती. कृष्ण काहीच न बोलता दूर अवकाशात नजर लावून बसला होता. ठीक आहे कान्हा. कुंतीनं एक उष्ण उसासा टाकला. जशी त्याची इच्छा. देवानं बुद्धी दिली त्याप्रमाणे वागला तो. आत्या, मला वाटतं तू एकदा त्याला. मी? माझं म्हणणं ऐकेल तो? माता आहेस तू त्याची. तुझं म्हणणं नाही टाळणार तो कदाचित. कान्हा, आणि त्यानं ऐकलं नाही तर? तर तर तो कौरवांच्या बाजूनं लढेल. एक बंधू दुसऱ्या बंधूचा वध करेल. भविष्य सांगावं तसं बोलला कृष्ण. दूर अनंतामधून यावा तसा त्याचा आवाज खोल नि गंभीर होता. बराच काळ थोपवून धरलेले अश्रू कुंतीच्या डोळ्यातून खळकण बाहेर आले. कृष्णा, 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 अरे मीच कारण आहे रे या सगळ्याचं. मी त्याला जन्म दिला आणि मीच त्याचा त्यागही केला. जन्मदात्रीच जेव्हा आपल्या जीवाला सोडून देते तेव्हा. आत्या, मी तुला प्रार्थना करतोय. तू फक्त एकदाच भेटून कर्णाला समजावून तर बघ. कुंती कृष्णाकडे एकटक बघत राहिली. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. निशब्द राहून कितीतरी वेळ कुंती रडत होती आणि कृष्ण आकाशाकडे बघत बसला होता. कृष्णा, मी त्याला समजावलं तर पांडव पक्षात. तर पांडवांकडे 2 श्रेष्ठ धनुर्धर होतील आत्या. दुर्योधनाची कंबरच तुटेल. पण कान्हा, तुझे 5ही पुत्र सुरक्षित राहतील कुंती आत्या.
मी वचन देतो तुला. कुठल्या तरी रीतीनं अथवा शंकेनं कर्णाला पांडवांच्या पक्षात आणण्याचा आग्रह धरत नाहीये. एका श्रेष्ठ मानवाला, अजिंक्य योद्ध्याला पराभूत होताना बघण्याचं फार मोठं दुःख होईल मला. शेवटी तोही माझा बंधूच आहे. कृष्णा, तू असा विचार करतोस का? असा विचार मी करू शकत नाही आत्या. आत्या, महासंहार तर निश्चित आहे, पण त्यातून शक्य होईल तेवढ्यांना वाचवण्याचा मला प्रयत्न करायलाच हवा ना ग. इतिहास माझ्या प्रयत्नांची साक्ष देईल. त्यासाठीच तर संधी करायला मी गेलो होतो. ठीक आहे कृष्णा, मी भेटेन त्याला तू म्हणतोस तर. पण तू काय उत्तर देईल ते आत्ताही जाणते मी. तो मला आत्या, माता म्हणून कर्ण तुला स्वीकारेल किंवा नाही, पण या महायुद्धात कुरुक्षेत्रावर पाऊल ठेवण्याआधी तू त्याचा स्वीकार करणं अपरिहार्य आहे. तुझ्यासाठी पण आणि त्याच्यासाठी पण. हे स्वीकाराचं युद्ध आहे, अस्तित्व युद्ध आहे, धर्मयुद्ध आहे. आणि पुत्राचा स्वीकार करणं हा मातेचा धर्म आहे. मी जे पाहू शकतो ते पाहून सांगतो आत्या. कर्णाच्या आत्म्याला मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, यासाठी फक्त एकदाच त्याचा स्वीकार करणं अपरिहार्य आहे आत्या. रुक्मिणीच्या महालाच्या गवाक्षात कृष्ण निराश, चिंतायुक्त चेहऱ्यानं बसला होता. कढवलेलं दूध घेऊन रुक्मिणी त्याच्याजवळ आली. कसला विचार करता स्वामी? तुला माहिती आहे रुक्मिणी, एकंदर परिस्थिती आता अधिक कठीण होत चालली आहे. तुम्ही तरी काय करणार त्याला नाथ? सिंहासनावरच्या अधिकारासाठी भावाभावात युद्ध हा काही आजचा प्रकार नाही. राजकारणाचा तो इतिहासच आहे. खरंच प्रिये, पण दुर्भाग्यानं हे आत्ताचं राजकारण संपूर्ण आर्यावर्ताला सुडाच्या युद्धाच्या आगीत भस्मसात करेल. हजारो विधवांची पांढरी फटफटीत कपाळं आणि हजारो बालकांचं अंधकारमय भविष्य मला डोळ्यांसमोर दिसतंय. स्वामी, तुम्ही कोणाच्या पक्षाकडून उभं राहणार ते तर निश्चित आहे, हो ना? मग ज्या पक्षाकडे तुम्ही असणार त्या पक्षाचा विजय पण निश्चितच. पण रुक्मिणी, हा विजय केवढं प्रचंड बलिदान घेईल. भीषण संहार, महाभयानक रक्तपात होईल. हा संहार थांबवण्याचा काहीच उपाय दिसत नाहीये. उपाय आहे तुमच्या सखीजवळ, रुक्मिणी म्हणाली. कृष्ण चमकला. रुक्मिणीकडे पाहत म्हणाला, पांचाली? ती काय करू शकणार आहे? स्वामी, शत्रूला जेव्हा पराजयाचं भय वाटू लागतं ना, तेव्हा तो शरण येतो असं राजनीती सांगते. दुर्योधन पराजित होणार हे तो देखील जाणतो, पण अहंकार आणि सत्तेच्या नशेत चूर राहणारा तो कुणाचं काहीच ऐकायला तयार नाही. तुला माहीत आहे, मी संधीचा संदेश घेऊन गेलो होतो. ज्या रीतीनं त्यानं माझा अपमान केला त्यामुळं पांडव आता शांत बसणार नाहीत. आणि त्यांनी तरी का म्हणून शांत बसावं? अन्याय सहन करणं हा देखील अन्यायच आहे. पांडवांचा अधिकार त्यांना मिळावा, तरीही युद्ध टळावं, रक्तपात टळावा असंही होऊ शकेल. सांग रुक्मिणी, सांग. माझी बुद्धी तर बधीर झाली आहे. तुझ्याजवळ काही उपाय असेल तर सांग झटकन, मी वाट पाहतोय. असं म्हटल्यावरही विश्वात असा कोणताही उपाय नाही हे कृष्ण पूर्ण जाणून होता. कर्ण दुर्योधनाची सर्वात मोठी एकमेव शक्ती आहे. कर्णाचं सगळ्यात मोठं दुबळेपण द्रौपदी. अर्थपूर्ण स्मित करत रुक्मिणी म्हणाली. रुक्मिणी, तू असं तर सांगत नाहीस ना की? मी तेच सांगतेय नाथ, आणि ते तुम्हालाच करावं लागेल. तुमचं सांगणं तुमची सखी नाकारणार नाही. तुमचे आणि कुंती मातेचे प्रयत्न तर निष्फळ गेले, पण द्रौपदी जर कर्णाला समजवायला गेली तर कदाचित कर्ण पांडवांच्या बाजूनं लढेलही. नाही रुक्मिणी, असं होणार नाही. पांडवांच्या पक्षाकडून कर्ण कधीही लढणार नाही. तुम्हाला आठवतंय कर्ण तुम्हाला काय म्हणाला होता ते? द्रौपदीच्या बाजूनं तुम्ही वचन द्यावं, हे नाही चालणार. हो, पण
पांडव पक्षांच्या बाजूनं भले तो लढो न लढो, पण तुमच्यासारखाच कोणाच्याही बाजूनं न लढण्याचा निर्णय त्यानं घेतला तर तरीही दुर्योधनाच्या सेनेची अर्धी शक्ती कमी होईल. तू सुचवलेला उपाय केवळ एक प्रयत्न ठरेल प्रिये. मी द्रौपदीला फार चांगलं ओळखतो रुक्मिणी. तिच्या मनाला पटलं नाही तर माझं सांगणं पण ती स्वीकारणार नाही. आणि अर्जुनाला मृत्यू आपल्याच बाणानं यावा हे तर कर्णाचं मोठं स्वप्न आहे. स्वामी, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पांचालीला ते मान्य होईल. मग कर्णाशिवायची कौरवांची सेना पांडवांशी लढण्याचं धाडसच करणार नाही. प्रिये, तुझ्या ज्ञानावर, बुद्धीवर माझी श्रद्धा आहे. सध्याच्या परिस्थितीत अगदी कोणताही प्रयत्न करायचा मी बाकी ठेवलं नाही. इतिहास तुमच्या प्रयत्नांची निश्चित दखल घेईल आर्यपुत्र. निश्चित ठरलेलं युद्ध कोणीच टाळू शकत नाही, पण ते टाळण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचा मात्र इतिहास खात्रीनं गौरव करतो. भाग 33 समाप्त. क्रमशः